रेडी रेडी रोल. जय हिंद. मी चंदनदादा चव्हाण, शिवसेना गुंटेवारी विकास समिती राज्य प्रमुख या पदावरती गेली 3 वर्ष काम करत होतो. मात्र या माध्यमातून आमच्या पदाधिकाऱ्यांना एक म्हणजे मान सन्मानाची वागणूक मिळत नसल्याच्या कारणामुळं या राज्यामध्ये जवळजवळ 26-27 जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्क असताना त्या लोकांना मान सन्मान मिळत नसल्यामुळं आम्ही आज या राज्यातले शिवसेना गुंटेवारी विकास समिती हे काल आम्ही बरखास्त केलेले आहे. आणि या माध्यमातून आम्ही जय हिंद सेना हे महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही निर्माण केलेले आहे. त्याचबरोबर या जय हिंद सेनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये बेरोजगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्य जनतेला आज न्याय मिळेनासा झालेला आहे. प्रत्येक पक्षामध्ये एकामेकावर आरोप प्रत्यारोपामुळे या महाराष्ट्रातले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिले गेलेले आहेत. शिवाय या जय हिंद सेनेच्या माध्यमातून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे राजकीय काम करत असताना वंचित राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना अनेक आम्ही निवडणुका लढवून त्यांना आम्ही न्याय देण्याची आम्ही भूमिका घेतलेली आहे. आणि आज या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. या महाराष्ट्राला परिवर्तन आणि एक राज्यव्यापी लढा या जय हिंद सेनेच्या माध्यमातून आम्ही उभा करत आहोत. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी गेल्या 3 वर्षामध्ये खरोखर आम्हाला एक चांगलं प्रेम दिलं. मात्र त्यांची खाली जे काम करणारी जी टीम आहे हे खरोखर एक मालकासारखं वागते आणि लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. या जिल्ह्यामध्ये अनेक मातब्बर शिवसेनेमध्ये लोक आले. माजी आमदार संभाजी आप्पांचे चिरंजीव पृथ्वीराज भाई आले. त्याचबरोबर नगरसेवक माने आले. कितीतरी लोक आले आणि परत यांच्या ह्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी पक्ष सोडला. आम्हीसुद्धा त्याच पद्धतीनं आज आम्ही यातून मुक्त झालेलो आहोत. आम्ही आज आझाद झालेलो आहोत आणि हे घोषणा आम्ही या निमित्तानं केलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.